पुण्यातील निंबाचनगर परिसरातील पूर स्थिती हळूहळू पूर्वपदावर येते। दरम्यान 2 दिवसांपासून वीज आणि पाणी नसल्यानं नागरिक हैराण झाले। त्यामुळे आता वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक महिलांनी केलेली आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। आर्थिक नुकसान म्हणता येईल, घराचं नुकसान म्हणता येईल, कारण हा संपूर्ण जो भाग होता हा पूर्णपणे जो तळमजला होता तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं होतं। कालची ही परिस्थिती आहे। ज्या पद्धतीने अजित पवारांनी या भागाचा दौरा केला त्यावेळी प्रशासनाला तसे आदेश सुद्धा दिले आहेत। इथल्या नागरिकांचा जो रोष होता की ज्यावेळी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल त्यावेळी आम्हाला अलर्ट देणं गरजेचं आहे, काल तो दिला गेला नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती। आता यापुढच्या काळामध्ये ज्यावेळी विसर्ग केला जाईल त्यावेळी इथल्या स्थानिकांना सुद्धा तसं सांगितलं जाईल असं सुद्धा अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। काल 40,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तो आता 31,000वरती करा। हे किराणा दुकान आहे आणि या किराणा दुकानमधला जो काही बाकी सामान आहे ते बाहेर काढण्यात आलेलं आहे, कारण या भागामध्ये सुद्धा काय बर अजून पण लाईट आणि पाणी कालपासून बंद आहे, पाणी पण नाहीये। बर बर काल नेमकी कशी परिस्थिती होती? ते भयानक होती। लाईट पाण्याची सोय करा म्हणून। बर बर आता पाऊस नाही त्यामुळे लाईट तेवढे हे करा म्हणून बर पाणी सोडावं। बर बर इथलं हे स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे कालपासून इथली जी वीज आहे ती बंद करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाणी सुद्धा बंद करण्यात आले। पाणी पण नाहीये आणि वीज पण नाहीये, ती सुरू करावी अशी मागणी इथल्या स्थानिकांची आहे। त्यामुळे कदाचित प्रशासन आज ते पुन्हा सुरू करण्याची शक्यता आहे, कारण आता परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। हा भाग बघा, हा अख्खा पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला होता आणि एक विदारक चित्र या भागातलं आपल्याला पाहायला मिळालं। आज मात्र परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर पुण्यातून सध्याचे पावसाचे अपडेट्स काय? तर पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची विश्रांती आणि धरणातून विसर्ग घटवलेला आहे। खडकवासला धरणातून सध्या 31,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून विसर्ग सुरू असल्यानं मुठा नदी पात्र तुडुंब भरून वाहू लागलाय। सिंहगड रोड परिसरातील निंबाचनगर आणि एकतानगरमधील पूर ओसरलेला आहे। मात्र परिसरामध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। एकतानगर परिसरामध्ये काल सकाळी 7 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित आहे। वीज पुरवठा खंडित असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय। कालच्या पुरामुळे घरांचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। निंबाचनगर आणि एकतानगरमधील रहिवासी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत।